My English book, Standard 5th, The Golden Touch, page number 66. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 66 वरील द गोल्डन टच हा पाठ पाहणार आहोत. द गोल्डन टच ही एक गोष्ट आहे ज्यामध्ये मिडास नावाचा एक राजा आहे. मॅरीगोल्ड ही त्याची मुलगी आहे. एक अपरिचित व्यक्ती आहे आणि एक सेवक आहे. चला तर मग या गोष्टीला सुरुवात करूया. किंग मिडास is sitting in the dark cellar. He is counting his gold. राजा मिडास एका अंधाऱ्या खोलीत बसलेला आहे आणि तो त्याच्याकडे असलेले सोनं मोजत आहे. King said, "What a lot of gold I have, but I wish I had some more." राजा म्हणतो, किती सोनं आहे माझ्याकडे, पण माझी इच्छा आहे की अजून असावे. अ स्ट्रेंजर एंटर. एक अनोळखी व्यक्ती आत येते. हू आर यू? राजा विचारतो, तू कोण आहेस? स्ट्रेंजर सेड, आय एम अ फ्रेंड. अनोळखी व्यक्ती म्हणते, मी एक मित्र आहे. किंग सेड, हाऊ डिड यू गेट इन? द डोअर इज लॉक्ड. राजा म्हणाला, तू मध्ये कसा आला? दरवाजा तर बंद आहे. स्ट्रेंजर सेड, लॉक्ड डोअर कॅनॉट कीप मी आउट. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. यू मस्ट बी व्हेरी रिच. अनोळखी व्यक्ती म्हणाली, बंद दरवाजा मला बाहेर ठेवू शकत नाही. तुझ्याकडे सोन्याच्या खूप राशी आहेत. तू खूप श्रीमंत असला पाहिजे. किंग सेड, बट आय वॉन्ट मोर. आय वॉन्ट टू बी रिचर. इट हॅज टेकन मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली. राजा म्हणाला, पण मला अजून सोनं हवं आहे. मला श्रीमंताहून श्रीमंत, अधिक श्रीमंत बनायचं आहे. हे सर्व सोनं गोळा करण्यात खूप वर्ष गेली माझी आणि मला अजून सोनं मिळवायचं आहे, लवकरात लवकर. स्ट्रेंजर सेड, व्हाय डू यू लव्ह इट सो? अनोळखी व्यक्ती म्हणाली, तुझं सोन्यावर एवढं प्रेम का आहे? किंग सेड, व्हाय, एव्हरीवन लव्स गोल्ड. इट मेक्स यू रिच. आय लव्ह टू सिट इन धिस डार्क सेलार अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. राजा म्हणाला, का? प्रत्येकाला सोनं आवडतं. ते तुम्हाला श्रीमंत बनवतं आणि मला आवडतं या अंधाऱ्या खोलीत बसून माझ्याकडे असलेल्या सोन्याकडे पाहायला. स्ट्रेंजर सेड, इन युअर गार्डन आर फ्लॉवर्स अँड गोल्डन सनशाईन. दे आर फार मोर ब्युटिफुल. अनोळखी व्यक्ती म्हणाली, तुझ्या बागेत फुले आहेत, सोनेरी ऊन आहे, ते सर्व खूप सुंदर आहे. किंग सेड, नॉट टू मी. I like to be here, where everything is made of real gold. I wish that everything is touched will turn to gold. राजा म्हणाला, माझ्यासाठी नाही. मला इथेच थांबायला आवडते, जिथे सर्व वस्तू खऱ्या सोन्याच्या बनलेल्या आहेत. आणि माझी इच्छा आहे की मी ज्याला हात लावल ते सोन्यामध्ये परिवर्तित व्हावं. Stranger said, that is a strange wish. Are you sure you want to turn everything you touched to gold? अनोळखी व्यक्ती म्हणाली, ही खूप वेगळीच इच्छा आहे. तुला नक्की खात्री आहे का की तुझी इच्छा अशीच आहे की तू ज्याला स्पर्श करशील ते सोन्यात परिवर्तित व्हावे?
King said, Yes, yes, I'm sure. Everything made of gold, I would be so happy. राजा म्हणाला, हो, हो, नक्कीच, माझी हीच इच्छा आहे. सर्व काही सोन्याचं बनलेलं असावं. मी खूप आनंदी होईल. Stranger said, Then you shall have your wish. Tomorrow morning at sunrise, you shall have the golden touch. अनोळखी व्यक्ती म्हणाली, असं असेल तर तुझी इच्छा पूर्ण होईल. उद्या सकाळी सूर्योदयानंतर तुला सोनेरी स्पर्श लाभेल. गोल्डन टच म्हणजे सोनेरी स्पर्श. किंग सेड, थँक यू सो मच ओ स्ट्रेंजर. राजा म्हणाला, मी तुझा खूप आभारी आहे, हे अनोळखी व्यक्ती. Stranger said, Do not thank me. Perhaps you will be sorry. अनोळखी व्यक्ती म्हणाली, माझे आभार मानू नकोस. कदाचित तुला खंत वाटेल. King said, Oh no, it's a dream come true. राजा म्हणाला, नाही नाही, हे स्वप्न सत्यात उतरत आहे. Scene 2. In the breakfast room. सकाळच्या जेवणाच्या खोलीत. Servant said, Good morning, princess. सेवक म्हणाला, शुभ प्रभात, राजकुमारी. Marigold said, Good morning. Where is the king? Marigold म्हणाली, शुभ प्रभात. राजा कुठे आहे? Servant said, He has gone for a walk in the garden. सेवक म्हणाला, ते बागेत फिरायला गेले आहेत. Marigold said, I have been looking for him. Everything in his bed is turned to gold. Marigold म्हणाली, मी त्यांना शोधत आहे. त्यांच्या शय्यागृहातील सर्व वस्तू सोन्यात परिवर्तित झालेल्या आहेत. Servant said, There he is in the rose garden. सेवक म्हणाला, ते गुलाबाच्या बागेत आहेत. Marigold said, Whatever he is doing. राजकुमारी मेरीगोल्ड म्हणाली, काय करत आहेत ते? Servant said, He is touching all the roses. Now he is coming this way. I will go and get his breakfast. Leaves. सेवक म्हणाला, ते सर्व गुलाबांना स्पर्श करत आहेत. आता ते याच दिशेने येत आहेत. मी जातो आणि त्यांच्यासाठी सकाळच्या जेवणाची तयारी करतो. King said, Good morning, Marigold. See what I have brought for you. राजा म्हणाला, शुभ प्रभात मॅरीगोल्ड. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. Marigold said, A fine yellow rose. Smell it. Oh, it has no smell. And the hard petals have picked my nose. Start crying. Marigold म्हणाली, एक छान सुंदर पिवळे गुलाबाचे फूल. ती फुलाचा सुगंध घेते आणि म्हणते, याला तर सुगंधच नाहीये. आणि याच्या कडक पाकळ्या माझ्या नाकाला टोचल्या आणि रडायला सुरुवात करते. King said, What are you crying for? It is a golden rose. All roses in my garden are golden. राजा म्हणाला, तू रडत का आहेस? हे सोन्याचं गुलाबाचं फूल आहे आणि
माझ्या बागेतील सर्व गुलाबाची फुले सोन्याची आहेत. Marigold said, "Are they all like this one?" मॅरीगोल्ड म्हणाली, ते सर्व याच फुलासारखे आहे. King said, "Come on now. Let's have our breakfast." Oh. राजा म्हणाला, चल आता आपण सकाळची न्याहारी करू. मॅरीगोल्ड said, "What's the matter? Have you burnt your mouth?" मॅरीगोल्ड म्हणाली, काय झालं? तुमचं तोंड भाजलं का? King said, "This fish has turned to gold. I must try an egg." Oh, that has turned to gold. झालं. आता मी काय करू? विद्यार्थी मित्रांनो, येथे राजा ज्या ज्या वस्तूला खाण्यासाठी हात लावत होता त्या सर्व सोन्यात परिवर्तित होत होत्या. मॅरीगोल्ड सेड, "टेल मी, व्हॉट्स द मॅटर?" मॅरीगोल्ड म्हणाली, मला सांगा काय झालं आहे नेमकं? किंग सेड, "एव्हरीथिंग आय टच टर्न्स टू गोल्ड. I shall never be able to eat anything." राजा म्हणाला, मी ज्याला स्पर्श करल ते सोन्यात परिवर्तित होतं. मी आता काहीच खाऊ शकणार नाही. मॅरीगोल्ड सेड, "My poor father. Can I help you?" मॅरीगोल्ड rushes forward. मॅरीगोल्ड म्हणाली, माझे बिचारे बाबा, मी तुम्हाला मदत करू का? आणि ती पुढे सरकली. किंग सेड, "नो, डोंट टच मी. कीप अवे. ओ मॅरीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन?" मॅरीगोल्ड हॅज टर्न इनटू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. राजा म्हणाला, नाही नाही, मला स्पर्श करू नको. दूर रहा. अरे, हे काय केलंस तू? मॅरीगोल्ड. मॅरीगोल्डने राजाला स्पर्श करताच ती सोन्यामध्ये परिवर्तित झाली. किंग सेड, माय डॉटर, माय डिअर डिअर मॅरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, like a ray of sunshine. She is only a golden doll now. राजा म्हणाला, माझी मुलगी, माझी प्रिय मॅरीगोल्ड, परिपूर्ण जीवन असलेली, सूर्याच्या किरणासारखी चमकणारी, आता ती फक्त सोन्याची बाहुली बनली आहे. The strangers comes in. अनोळखी व्यक्ती आत येते. Stranger said, "Well, friend Midas, what do you say now?" अनोळखी व्यक्ती विचारते, मग मित्रा मिडास, आता तू काय म्हणशील? King said, "I am the unhappiest man in the world." राजा म्हणाला, मी सगळ्यात दुःखी व्यक्ती आहे या जगातला. Stranger said, "Why? You have plenty of gold now." अनोळखी व्यक्ती म्हणाली, का? आता तुझ्याकडे खूप सारं सोनं आहे. किंग सेड, "I don't want this gold. I want my daughter. I want to eat. I want real flowers in my garden. Please take away this golden touch." राजा म्हणाला, मला हे सोनं नको आहे. मला माझी मुलगी पाहिजे. मला अन्न पाहिजे. मला माझ्या बागेत खरे फुलं पाहिजे. कृपा करून हा सोनेरी स्पर्श परत घे. स्ट्रेंजर सेड, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच? तुला खरंच वाटतंय का की मी हा सोनेरी स्पर्श परत घ्यावा? किंग सेड,
आय हेट इट, टेक इट अवे. राजा म्हणाला, मला याचा तिरस्कार आहे. हा सोनेरी स्पर्श परत घे. स्ट्रेंजर सेड, देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. व्हेन दॅट इज डन, ब्रिंग बॅक a pitcher of water and sprinkle it upon anything you wish to change back from gold. अनोळखी व्यक्ती म्हणाली, असं असेल तर जा आणि तुझ्या बागेतून वाहणाऱ्या झऱ्यात अंघोळ कर. त्यानंतर परत येताना एक घागरभर पाणी आण आणि ज्या वस्तू सोन्यात परिवर्तित झाल्या आहे त्या परत तुला पूर्वस्थितीत पाहिजे असेल तर त्या वस्तूंवर ते पाणी शिंपड. सीन 3. मॅरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. मॅरीगोल्ड एक पुतळा बनलेली आहे. राजा तिच्या डोक्यावर पाणी शिंपडतो. किंग सेड, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मॅरीगोल्ड. राजा म्हणाला, सर्वात आधी मी माझ्या मुलीवर मॅरीगोल्डवर हे पाणी शिंपडतो. मॅरीगोल्ड सेड, कम्स अलाइव. व्हॉट आर यू डुईंग फादर? यू हॅव स्प्रिंकलिंग वॉटर ऑन माय फ्रॉक. मॅरीगोल्ड सजीव झाली आणि म्हणाली, हे काय करत आहे बाबा? तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी शिंपडले. किंग सेड, लेट अस गो इन टू द गार्डन. मॅरीगोल्ड, सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. राजा म्हणाला, चल आपण बागेत जाऊ मॅरीगोल्ड. बघ किती छान सकाळ आहे ही. मॅरीगोल्ड सेड, येस, लेट अस गो अँड पिक सम फ्लॉवर्स. मॅरीगोल्ड म्हणाली, हो, चला जाऊया आणि काही फुले तोडूया. किंग सेड, कम अलॉंग देन मॅरीगोल्ड. आय हॅव टू स्प्रिंकल दिस वन एव्हरीथिंग that I touched, and then we will get you some roses, beautiful roses with a lovely smell. राजा म्हणाला, माझ्यासोबत ये मॅरीगोल्ड. मी ज्या ज्या वस्तूला हात लावलाय त्यावर पाणी शिंपडतो. नंतर आपण तुझ्यासाठी काही गुलाबाची फुलं घेऊया. सुंदर गुलाबाची फुलं, छान सुगंधासह.